2014ला मोदी सरकार आल्यानंतर या देशातल्या नागरिकांना असं वाटलं होतं की आम्हाला अच्छे दिन येतील, कारण अच्छे दिन दाखवण्याचं स्वप्न दाखवून हे सरकार सत्तेवर आलं होतं। परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने विद्यार्थ्यांवरती अन्याय, नीटचे पेपर फुटणे, महागाई वाढवणे, लोकांचं आंदोलन दडपणे, लोकांवरती अत्याचार करणे, जो आपल्या पक्षात येत नसेल त्याला जेलमध्ये टाकणे, हेच कदाचित अच्छे दिन असतील। आज जर तुम्ही बघितलं, गोरगरीब मुलगा जर नीटची परीक्षा मेहनत करून देतो, अभ्यास करून देतो, 18 तास तो अभ्यास केल्यानंतर नीटच्या परीक्षेला तो अपियर होतो, त्याच्यानंतर हे सरकार श्रीमंताच्या मुलासाठी 50-50 लाख कोटी रुपये घेऊन नीटचे पेपर लीक करतं। आणि जे श्रीमंताची मुलं डॉक्टर कसे होतील, गरीबाचा मुलगा घरात कसा बसेल, यासाठी हे सरकार काम करतं। म्हणून या सरकारचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध केला पाहिजे। या सरकारच्या काळामध्ये गोरगरिबावरती अन्याय होतोय, गरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय, शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळे आज जर तुम्ही बघितलं, सरकारी शाळा बंद पडत आहेत, सरकारी महाविद्यालय बंद पडत आहेत, सरकारी कॉलेजेस बंद पडत आहेत। मेडिकल कॉलेज जर तुम्ही बघितलं तर खाजगी मेडिकल कॉलेज जास्त प्राधान्य आहे, आणि खाजगी मेडिकलची फी जी आहे तो माझा झोपडपट्टीतला विद्यार्थी भरू शकत नाही। श्रीमंताचीच मुलं तिथे ॲडमिशन घेतात, म्हणून कदाचित सातत्याने हे पेपर लीक करून त्या विद्यार्थ्यांना दाबण्याचं काम हे सरकार करतंय। सोनम वांगचूक 20 दिवस बसल्यानंतर या सरकारने जर लोकशाही या देशात जिवंत आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे होती। परंतु असं न करता, त्यांच्याशी चर्चा न करता, त्यांच्याशी संभाषण न करता ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं ती बाब निषेधार्ह आहे। असं या सरकारच्या काळात जर हुकुमशाही चालत असेल, अन्याय होत असेल, तर या सरकारच्या विरोधात या देशातली जनता आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे। आणि हा संघर्ष या येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा असेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो।